हिंगोलीमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये राडा झालेला आहे। मराठा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी यावेळेला बघायला मिळालेली आहे। या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी पाहतो। हिंगोलीतून बातमी येते हिंगोलीमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये राडा झालाय। दरम्यान मराठा कार्यकर्त्यांची यावेळेला जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। आज अजित पवारांची हिंगोलीमध्ये जनसन्मान यात्रा होती आणि या यात्रेदरम्यान जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळते। आपण दोन दृश्य सध्या पाहतो। एकीकडे हिंगोलीमधून अजित पवार आपल्याला लाईव्ह दिसतायत, तर दुसरीकडे सभास्थळाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक झालेले जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकीकडे अजित पवारांचं भाषण सुरू आहे। आज हिंगोलीमध्ये अजित पवारांची ही यात्रा पार पडत होती। आज या कार्यक्रम स्थळाच्या इकडेच सभास्थळाच्या बाहेरच मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी संतोष भिसे आपल्या सोबत आहेत। संतोषजी, काय नेमका प्रकार आहे? मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। संतोष यांच्याशी संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू। त्यापूर्वी महत्त्वाची बातमी आपण पाहतो। हिंगोलीमध्ये अजित पवार यांच्या सभास्थळी जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। सध्या दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात। एकीकडे अजित पवार, पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी संतोष आपल्या सोबत आहेत। संतोष, काय नेमकं घडलेलं आहे? सभास्थळाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा वसमतमध्ये दाखल झाली आहे। अजित पवार भाषणाला सुरुवात करतात तोच मराठा बांधवांनी जे आहे ते घोषणा द्यायला सुरुवात केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ते भूमिका स्पष्ट करावी। त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली आहे आणि अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी ते कार्यकर्ते येत होते, मात्र त्यांना पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही जे मराठा बांधव आहेत ते अजूनही घोषणाबाजी करत आहेत आणि अजित पवार त्यांना बोलण्यासाठी बोलत आहेत, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते म्हणजे पुढे त्यानुसार घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला पाहायला दिसतंय। असंतोष, किती संख्येने खरं तर कार्यकर्ते तिकडे होते आणि पोलिसांनी काय त्यावरती भूमिका घेतलेली आहे? साधारणतः 200 ते 300 कार्यकर्ते होते आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत म्हणजे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शांतता घ्यायचं। आणि एवढंच नव्हे तर आमदार जे नवघरे आहेत त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे। तुमची काही जी मागणी आहे ते आम्ही अजित पवार यांच्याकडे पोहोचवतो असं देखील सांगितलेलं आहे। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते म्हणजे गोंधळ काही म्हणजे कमी करत नाहीत। काही घोषणाबाजीला जो आहे या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।